वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाची सुरुवात. कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने व कर्मचाऱ्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते. मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. या वर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी आज फुले हरित अभियानाची सुरुवात करत आहोत, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र व प्रशिक्षण केंद्रामार्फत पाणलोट क्षेत्र परिसरात फुले हरित अभियानांतर्गत तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गोरक्ष ससाणे, डॉक्टर सातप्पा खरबडे, विजू अमोलेक, डॉक्टर सचिन नलावडे, डॉक्टर सचिन नांदगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक करताना डॉक्टर सचिन नांदगुडे म्हणाले की या पाणलोट क्षेत्राचा परिसर 1200 हेक्टरचा आहे. या 1200 हेक्टरवर पाणी साचवून ठेवण्यासाठी खोल सलग समतल चर, बंदिस्त वाफे, नाला बंडिंग करण्यात आलेले असून त्यामुळे या क्षेत्रात 123.40 TCM पाणी अडवले व जमिनीत मुरवले जात आहे. या पाणलोट क्षेत्रामध्ये यावर्षी 2532 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये बांबू व हिरडा, बेहडा, अर्जुन, जांभूळ व आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या प्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी उद्यानविद्या विभागाचे सर्व कर्मचारी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील NCC, NSS व इतर विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले. राजेंद्र उंदे, वेद बातमीचासाठी राहुरी.